आज टेंडर ऑन मेरिट्स या नावाने आम्ही एक प्लॅटफॉर्म रेडी केलेले आहेत. मराठी उद्योजक, मराठी तरुण ज्यांना टेंडर प्रोसेसमध्ये म्हणजे प्रशासकीय कामामध्ये जे काही टेंडरिंग होतात त्याच्यामध्ये ते पुढे येत नाही, कारण ते घाबरतात की त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे किंवा स्थानिक लोकांच्या त्याच्यामध्ये ताकद आहे की ते टेंडर करू देत नाही आहे. तर या सगळ्या गोष्टीवरती तोडगा काढण्याकरता आहे, त्यांना मदत करण्याकरता मी आज हे प्लॅटफॉर्म रेडी केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही जे चांगले लोक आहेत त्यांना टेंडरमध्ये कामं करायचे आहेत, त्यांना माहीत नाही, त्यांना आम्ही माहिती देणार किंवा जे पहिल्यापासून टेंडरिंग करतात पण त्यांचे टेंडर जाणून बुजून साईडलाईन केले जातात टेक्निकल ग्राउंड्समध्ये, तर ते त्यासाठी लीगल टीम आम्ही रेडी केलेले आहेत. ते त्यांना हेल्प करणार आहेत आणि त्यांची जेवढे टेंडरिंग कामं आहेत त्याच्यामध्ये मदत होईल. आणि या एक्झाम्पल म्हणून आम्हीसुद्धा आता आमचे सहकारी जे आहेत ते वेगवेगळ्या फील्डमध्ये आहे. कोण इंजिनियर आहे, कोण इलेक्ट्रिशियन्स आहेत, गेल्या 5 वर्षापासून ते कामं करतात. तर सरकारी कामामध्ये ते सुद्धा टेंडर करणार आहेत. आणि या टेंडरमध्ये जेव्हा आम्ही टेंडरिंग करू किंवा आम्ही टेंडर घेऊ तर त्या टेंडरमध्ये आम्ही एकही रुपयाचा भ्रष्टाचार करणार नाही आहे. आणि जेव्हा भ्रष्टाचाराचा विषय आमच्यासमोर येईल ते माध्यमांसमोर आणि लोकांसमोर या प्लॅटफॉर्म माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. याकरिता ना आता काय होतं, जेव्हा आम्ही कुठलाही विषय अभ्यास केल्यानंतर त्याला एक्सपोज केल्यानंतर माहिती अधिकाराअंतर्गत आम्ही कोर्टात जातो, तर कोर्ट आम्हाला म्हणतं की तुम्ही पुरावे आणा किंवा तुम्ही अफेक्टेड पर्सन आहे का, तुम्ही का टेंडर भरत नाही म्हणून. तर म्हणून आम्ही पहिल्यांदा आम्हीसुद्धा टेंडर भरणार आहेत. आणि जेव्हा जेव्हा या गोष्टी जेव्हा शिपाई आमच्याकडून पैसे मागतील ते सुद्धा आम्ही एक्सपोज करू. कोण कुठे काय करतायत ना हे माहिती देण्याकरता आमच्याकडे स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाल्याशिवाय आम्ही ते माहिती देऊ शकत नाही ना. आता थोडक्यात काय आहे, आम्हाला माहिती आहे भरभर, पण ते प्रूफ नाही आहे किंवा त्याला आम्ही अफेक्टेड पर्सन नाही आहे, तर म्हणून त्याला काही जास्त वाव मिळत नाही. आणि हे रोखण्याचा जो प्रयत्न आहे आमचा तो कुठेतरी आम्हाला खूप वेळ लागतो आहे. या सगळ्या गोष्टी आता आम्ही का नाही करायला पाहिजे, म्हणजे आम्ही चांगल्या लोकांनी चांगल्या पद्धतीने पैसे कमवणं आणि गुणवत्तेने म्हणजे चांगल्या पद्धतीने जे काय रस्ते हे कामं झाले पाहिजेत हे आमची भूमिका आहे. तर चांगल्या लोकांनी चांगलं काम करत असतील तर त्यांनासुद्धा मदत करू. अधिकारी त्यांच्याकडून पैसे मागत असेल म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने प्रामाणिकपणाने कामं केलेले आहेत तरीसुद्धा त्याचे पैसे अडकवण्याचा प्रयत्न करत असतील तर तरीसुद्धा आम्ही त्यांना मदत करू अशी. आता ते जे राजकारणी आहेत ते मोठ्या प्रमाणे त्यांचेच कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्यांचेच लोक आहेत. जेव्हा आमच्या कॉन्ट्रॅक्ट किंवा आमच्या चांगलं कामं करणारे लोकांचं मध्ये ते पडत असतील तर ते ज्या पद्धतीने रिॲक्ट करतील त्याच पद्धतीने आम्ही त्यांना जबाब देऊ, पण कायदेशीर मार्गाने जबाब देऊ. जर ते धमकी देत असतील तर आम्हाला माहिती आहे त्या धमकीला कसं आम्हाला जबाब द्यायचा आहे आणि एक्सपोजसुद्धा करू आम्ही. आणि त्याच पद्धतीने कोणी टेक्निकल ग्राउंड्समध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलं त्यांनी त्या अधिकाऱ्यांनी तर ते सुद्धा आम्ही त्याला एक्सपोज करून माध्यमांसमोर हे करू. आणि जे कोण नावं बाहेर येतील की याचा माणूस आहे ते लोकांपर्यंत पोहोचवू ना आपण. तर त्या लोकांना जेव्हा या गोष्टी माहिती पडल्यावर ते लोक पण समजून घेतील की बाबा हा माणसाचा हा कामं यांनी याच्यामध्ये हा पण पैसे खाल्लेत म्हणून. आणि लोकांना जेव्हा समजून येईल तर विधो क्रिएट होईल आणि त्याच्यामध्ये कामं होईल असं आमचं अपेक्षा आहे. आणि ही लढाई मोठी आहे. मला इतर सर्व मराठी तरुणांना आणि कॉन्ट्रॅक्टर्स यांना सांगायचे ज्यांची इच्छा आहे ज्यांची मेरिट आहे पण त्यांना कामं मिळत नाही त्यांनी आम्हाला संपर्क करावं. आम्ही नक्कीच त्यांना ज्या मदत करता येईल ते आम्ही 100% मदत करू. एकत्रने चांगल्या पद्धतीने कामं करूया, चांगलं पैसे कमवा. 4 पैसे मराठी लोकांनी पण पैसे आपले समाजातली लोकांनी चांगलं ज्यांची विचारधारा आहे त्यांच्याकडे पैसे आले पाहिजेत या संदर्भात आम्ही हे काम आज